मानव समाचार, मानवता के हक में। मी इब्राहिम शेख, आपण बघत आहात मानव समाचार मराठी, सत्य नेहमी सत्यासोबत। बघूया कोपरगाव येथील बातमी। आज एकलव्य संघटनेच्या मार्फत एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराजे ढवळे साहेब यांच्या आदेशाने जी गुप्त बैठक घेण्यात आली, त्यामध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली आणि त्यातून 29 सप्टेंबर रोजी जो बंजारा समाजाचं जे एकलव्य आदिवासी समाजामध्ये जे घुसखोरीचे हे चालू आहे, त्यावर मोठा आंदोलन उभारण्यात येणार आहे। त्या आंदोलनाची तयारी कशी करायची आणि कशा हिशोबाने ते आंदोलन होणार यावर चर्चा विनिमय करताना सर्व एकलव्य संघटनेचे तालुका अध्यक्ष असतील, सरचिटणीस असतील, सर्व तालुका पदाधिकारी यांनी सर्व पक्षीय बैठक बोलवली। त्यात सर्व सामाजिक संघटनांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे। आता सर्वांना आतुरतेची एक वाट आहे, अशी की वाट बघत आहे की 29 सप्टेंबर रोजी हा आदिवासी मोर्चा कितपत खरा ठरतो आणि याचा आवाज मंत्रालयापर्यंत जाईल की नाही, या अनुषंगाने आज येथे काही सामाजिक चळवळीचे काही नेते आहे, काही पक्षाचे नेते आहे, त्यांच्याकडून आपण समक्ष जाणून घेऊया। अशाच नवनवीन माहितीसाठी बघत राहा मानव समाचार मराठी, सत्य नेहमी सत्यासोबत। आज या ठिकाणी सकल आदिवासी व बहुजन समाजाची वतीने एक छोटेखानी बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये बुद्धिस्ट यंगस्टर संघटना असेल, त्याचबरोबर भीम पॅन्थर संघटना असेल, इतर ज्या बहुजन समाजातील व आदिवासी समाजातील ज्या संघटना आहेत, त्या सर्वांनी एकलव्य संघटनेच्या होणाऱ्या 29 तारखेच्या मोर्चासाठी पाठिंबा दिलेला आहे। महादेव कोळी समाज असेल, या सर्वच संघटनेने जो पाठिंबा दिला, प्रथमतः मी त्यांचे आभार मानतो। आणि येत्या 29 तारखेला भव्य अशा या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। त्या 29 तारखेच्या मोर्चामध्ये प्रत्येक आदिवासी बहुजन समाजाने कोपरगावच्या रस्त्यावर उतरून आपल्याला आपली ताकद दाखवून द्यायची आहे। तरी 29 तारखेला घरात सडून मारण्यापेक्षा रस्त्यावर येऊन लढाईची आपल्याला तयारी करायची आहे। आणि परत एकदा सर्वच आदिवासी व बहुजन समाजाला आवाहन करतो की सर्वांनी 29 तारखेला कोपरगावमध्ये यायचं आहे। खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आदिवासी समाज व सर्व बहुजन समाजाची मीटिंग पार पडलेली आहे। त्याच्यामध्ये येत्या 29 सप्टेंबर रोजी भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आणि भव्य मोर्चा याच्यासाठी की जी एसटी समाजामध्ये आरक्षणासाठी घुसखोरी चालली, ती घुसखोरी होऊ नये याच्यासाठी सर्व आदिवासी व बहुजन समाज एकत्र येऊन मोठ्या संख्येने तहसील कार्यालय येथे भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आणि म्हणून मी तुमच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना विनंती करतो की आपण येत्या सोमवारी आपले जे काय कामधंदा असेल ते बाजूला ठेवून आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आपण आपला एक दिवस या मोर्चासाठी देऊया। आणि 29 तारखेला KBP मैदान येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शासनाला झोपलेलं शासन हे जागा करूया। यासाठी मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपण सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि या मोर्चामध्ये उपस्थित राहून या शासनाला जाग आणावी। जय भीम, जय एकलव्य, जय संविधान। जय एकलव्य, जय भीम, जय संविधान। आज या ठिकाणी एकलव्य संघटनेच्या माध्यमातून तसेच सर्व आदिवासी बांधवांच्या वतीने एक बैठक घेण्यात आली की बंजारा समाज ST कॅटेगरीमध्ये जे आरक्षण मागतोय, त्याच्या विरोधामध्ये येत्या 29 तारखेला कोपरगावमध्ये या ठिकाणी भव्य असा मोर्चा या ठिकाणी होणार आहे। तर त्या संदर्भात एक मीटिंग या ठिकाणी घेण्यात आली। तर या ठिकाणी वेगवेगळ्या आपल्या ज्या कोपरगावमध्ये बहुजनामधील सर्व संघटनांनी जो पाठिंबा आज या ठिकाणी दिलेला आहे, त्या माध्यमातून आज विजूभाऊ त्रिभुवन या ठिकाणी आहेत, अमित भाऊ आगलावे आहेत, वेगवेगळ्या संघटनेचा पाठिंबा या ठिकाणी आलेला आहे। त्या माध्यमातून 29 तारखेला भव्य असा मोर्चा कोपरगावमध्ये होणार आहे। तर मी एवढंच विनंती आदिवासी समाजाला, बहुजन समाजाला सर्वांना विनंती करतो का प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्व आपला आदिवासी काम करतोय, मजूर असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे व्यक्ती असतील, त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य सुद्धा असतील, यांना विनंती करतो की आपण ज्या जातीच्या दाखल्यावर आपण त्या ठिकाणी बसला आहात, तर
तो दाखल्यासाठी आपण जे लढून त्या ठिकाणी बसलात, तर आपल्या जातीच्या दाखल्यासाठी आज जे आपण योगदान आपल्या आदिवासींच्या नावावर आपण हे केलेलं आहे, तर बंजारा समाज एसटी कॅटेगरीमध्ये येण्याचा जो प्रयत्न करीत आहे, तर ते हाणून पाडण्यासाठी सर्व आदिवासी समाज, बहुजन समाज एकत्र 29 तारखेला येणार आहे. तर माझी हीच विनंती का सर्व आदिवासी बांधवांनी 29 तारखेला यावं, हीच एकलव्य संघटनेच्या वतीने मी विनंती करतो.